हे बघा मित्रांनो किती, हा इथं एक आहे, हा इथं एक आणि हा एक, 3 आहेत मित्रांनो. पुढे येऊन आपल्याला गोमटे भेटले आहेत. हे बघा, हे बघ इथे आहेत. हे बघा इथनं पडलो तर मित्रांनो खांबात निघालं माझा, कारण फुल चिकट झालेला आहे. एकदम सांभाळून जायला लागेल आपल्याला. हा बघा, हा आमचा धबधबा आहे मित्रांनो. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता वाजे दुपारचे 12 आणि आम्ही पप्पा आणि मी जात आहोत करटोल्यांसाठी जंगलात. तर मित्रांनो चला निघूया जंगलामध्ये आणि तुम्हाला दाखवतो जंगल किती सुंदर आहे तो. म्हणजे आम्ही सरसगडाच्या तिकडे जात आहोत, पायथ्याच्या तिकडे. तर तुम्हाला दाखवतो, सरसगड दाखवतो. म्हणजे वरती नाही जाणार आम्ही, पण सरसगडाच्या तिकडे जाणार आहोत. आणि कोसबर माटी आम्ही सांगतो, जे डोंगरच आहे तो छोटासा, त्याला आम्ही कोसबर माटीत सांगतो. तिकडे आपल्याला जायचं आहे, तर तुम्हाला दाखवतो. तर चला मित्रांनो निघूया. तर मित्रांनो पुढं आजोबा आहेत आणि पप्पा बोलते त्यांच्याकडे. आजी खाली गेली आणि आजोबा मागे होते, ते पण आलेले माझी शोधायला. हे बघा, सत्री मग आणा कापडा नाही, दोन दोन जाऊ करटू झाला. तर मित्रांनो आजोबाला पण काही करटूल वगैरे काही भेटले नाही, आजी खाली गेली. तर बघूया आपल्याला भेटतात काय ते. तर मित्रांनो आपल्याला करटूला ताना भेटलेला आहे आणि त्याला बाहेर काही करटूल पण दिसतंय मित्रांनो. माझ्या दिसत नसेल, मग जवळना दाखवतो. हा बघा मित्रांनो, हा करटूचा ताना आहे आणि हा त्याला बारका करटूल झालेला आहे. हा बघा हा ताना असतो. एकच आहे मित्रांनो, हा बघा तो बारका आहे. इकडे पण आहे, पण त्याला हे बघा मित्रांनो किती, हा इथं एक आहे, हा इथं एक आणि हा एक, 3 आहेत मित्रांनो. बा हाक मारताय मित्रांनो, आपल्याला जायला लागेल तिकडे. मित्रांनो भारांग भेटले इथे, हे बघा. एकदम मस्त कवली होती. पप्पा तिकडं बोलतात का नाही घ्यायची. तर आपण सध्या आता करटोल्याने आलो आहे, तर मित्रांनो करटोल्यात घेऊ. आणि पप्पा पुढे गेलाय. तर मित्रांनो भरपूर पाऊस पण आला आहे आणि पुढे येऊन आपल्याला हे म्हणजे ह्यांना हे टेंडल्यासारखं दिसतं, ते ह्यांना टोंबरे बोलतात.
हे बघा, हे ठोंबरं काय गोमठे असे काहीतरी बोलतात त्यांना, मला पण नाही माहिती, पण हे खातात मित्रांनो. आम्ही आजोबा बरोबर गेलो तर आजोबाने दाखवलेलं मला हे. तर मित्रांनो हे बघा, हे असे असतात बघा. हा मग दाखवतो. एक नंबर होतात मित्रांनो. आणि पाऊस वगैरे खूप जोरात आला आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा आलं वारांगीची भाजी भेटलेली आहे, पण ती जरा ही जून झालेली आहे मित्रांनो. हे बघा किती मोठं झाड आहे. हा एवढा बुंदा दिसते तो मोठं मित्रांनो वारांगीची भाजीचं आहे. आणि एवढी मोठी वारांगीची भाजी, त्याला फुलं वगैरे झालेत मित्रांनो. हे बघा पावसामुळे बरोबर दाखवता नाहीत बघा मित्रांनो, पूर्ण जून झाली मित्रांनो. ही याला सांगतात वारांगीची भाजी. तर पाऊस वगैरे येऊन गेला आहे आणि पप्पा त्या साईडने गेलेत आणि मी इकडनं आलो आहे मित्रांनो. हे बघा ही वाट आहे. तुम्हाला आमची पोसबर माटी दाखवतो, म्हणजे डोंगर आहे तो, त्याला आम्ही पोसबर माटी बोलतो. मग दाखवतो. हे बघा मित्रांनो, ही पोसबर माटी आहे. आणि तो सरसगडाच्या कडेला जो डोंगर आहे तो आहे. हा सरसगड त्याच्या पलीकडे आहे. तो धुक्यामध्ये तुम्हाला दिसत नसेल मित्रांनो, तो बघा तो पलीकडे आहे, तो सरसगड आहे. आणि हा त्या कडचा डोंगर. आणि ह्या मातीला आम्ही पोसबर माती बोलतो. हे बघा एवढी पोसबर माती मित्रांनो. आणि नजारा बघा मित्रांनो किती सुंदर झालेला आहे. ते तिकडे माणसं वगैरे आहेत ती बघा. एक थोडा पुढे आल्यावर मित्रांनो हे बघा काय भेटलं ते, म्हणजे काय आहे काय माहिती, पण त्याला मला विचित्र दिसलं म्हणून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा कसे घागोर वगैरे वाटते त्याला. हे बघा दोन आहेत मित्रांनो, पण ह्याला तसं काही झालं नाही, एक याला झालेत. हे बघा मित्रांनो, ह्याला काय सांगतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. मला काही माहिती नाही ते काय आहे ते. तर मित्रांनो पप्पाला भेटलेले आहेत ते टरटुले. हा मागा तुला भेटणार मग दोन भेटता पण. तर मित्रांनो पुढे येऊन आपल्याला गोमटे भेटले आहेत. हे बघा, हे बघ इथे आहेत बघा. तर मित्रांनो मगाशी मला नाव नाही आलेलं, म्हणजे मला माहिती विसरून गेलो मी, मला माहिती नव्हतं हे नाव याचा. तर पप्पाने मला आता सांगितलं याला गोमटे बोलतात बघा. आणि शेम मित्रांनो टेंडल्यासारखा असतो तो. हे बघा, आणि खायला पण एकदम टेंडल्यासारखाच लागतो. बघा सेम टेंडल्यासारखे बी पण टेंडल्यासारखीच असते बघा. पण थोडीशी मोठी असते, टेंडल्यात जरा छोटी असते आणि थोडी मोठी असते. एक नवा लागतं मित्रांनो. हां बापरे मित्रांनो बघा किती सुंदर माल आहे मित्रांनो. बघा एक नंबरच. हे बघा, हे बघा. आणि हा इकडे सरसगड मित्रांनो. आणि तिकडे बाबा मला हसतंय. तरी मित्र आता धबधब्याजवळ आलो आहोत आम्ही. म्हणजे काय धबधबा आहे इथे. हे बघा मित्रांनो धबधबा.
बघा म्हणजे हा जंगलाचा धबधबा आहे, इकडे कोण येत नाही. जंगल धबधबा. आणि तिकडं गेलाय बाबा आता पुढे. तर मित्र इथे ताना भेटलेला आपल्या करटोलीचा, पण त्याला काही करटोले वगैरे काही नाही झाले. झालं आहे पण तो एकदम बारका आहे बघा, एकदम बारीक आहे. आणि हा छोटासा करटोलीचा ताना आहे हे बघा. तर ते राहून द्या, आपण पुढे जाऊ. तर मित्र इथे की भेटलेला आहे करटोलीचा ताना, पण त्याला पण बारीकच आहे. हा बघा पूर्ण जमिनीवर आहे. इथे एक झालं आहे बारीक, हा एकदम छोटा आहे. आणि असं आहे, एक पण नाही मोठा झाला, सगळे बारीकच आहेत. हा बघा मित्रांनो किती मोठा ताना आहे, पण त्याला आहेत पण पूर्ण सगळे बारके आहेत बघा. इथे एक थोडा मोठा झाला तर आपण घेऊ. हा बघा तर मित्रांनो हा एक भेटला आहे, त्याला घेऊ आणि पुढे जाऊ. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला करटोल भेटलेला आहे. हे बघा दाखवतो. हे बघा किती मोठा करटोल आहे. जे बारक्यात ताणाला आहे, हे बारीकच ताण आहे थोडासा, ते काही पसरला नाही तो. हा बघा मित्रांनो मच्छर वगैरे खूप आहेत मित्रांनो. तर मित्रांनो हा बघा आपण करटोलीचा ताना आहे. हा बघा हा करटोलीचा ताना आहे, पण मित्रांनो ह्याला करटोल होत नाही, कारण हा म्हणजे ह्याला मेल सांगतात. म्हणजे हा मेल आहे, म्हणजे ह्याला करटोल होणार नाही, म्हणजे बापे आहे. आणि दुसरा असतो हा बघा, ह्याला पण फुलं होतात मित्रांनो, पण ह्यालाही करटोलीची फुलं नाही मित्र. हे बघा असं ह्याला हा बघा असे होतात, त्याला करटोल होत नाही. दुसरा असतो त्याला करटोल होतात. तुम्हाला मी नंतर पुढं दाखवतो भेटला तर. पण ह्याला हा मेल आहे मित्रांनो, ह्याला करटोल वगैरे होत नाही बघा. त्या विचित्रच आहे, म्हणजे दिसतो सेम तुम्हाला वाटेल, पण करटोलीचं ताण आहे. करटोल होती त्याला असा, पण ह्याला मित्रांनो करटोल होत नाही, कारण तो बाप्या आहे मित्रांनो. तर मित्रांनो पुढं तुम्हाला जर भेटला तर तिथं दाखवतो तुम्हाला जे करटोलीचा ताना कसा असतो तो. आणि मित्रांनो मच्छरांनी भरपूर हालत खराब केले आहे, जाम चावलेत मित्रांनो मच्छर. तर तुम्हाला पुढं दाखवतो करटोल वगैरे भेटला तर करटोलीचा ताना कसा असतो, जे फिमेलचा कसा असतो ते तुम्हाला दाखवतो पुढं भेटला तर. आपण इथनं खाली जाणार आहोत. पप्पा अगोदरच खाली गेलेला आहे मित्रांनो इथनं. तर मित्रांनो आता आपण घराकडे जायला निघूया, कारण आता आपल्याला करटोले वगैरे काही जास्ती भेटलेच नाही. तुम्हाला दाखवतो करटोले किती भेटलेत ते पप्पांकडे. तर आता घरी जाऊ, कारण मच्छर वगैरे खूप जाम जास्ती झाले. तर आता आपण निघू घरी, आणि आपण आता तिकडनं असं 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 इकडनं असं आपण आता आलो आहोत. आणि आता ही वाट आहे ही घरी जाण्यासाठी. दाखवतो पुढे एक मोठा धबधबा लागेल,
तो पण तुम्हाला दाखवतो. इकडनं जायचं आहे आपल्याला. मित्र वाट बघा कशी आहे. ह्यातनं आपल्याला जायचं आहे पुढे. पप्पा गेलेत, आपण पण जाऊ ह्यात ना. आणि एवढा मित्रांनो इकडे आपल्याला खाली जायचं आहे. असा जे हे कोडून असा उतरून असा खाली जायचं आहे आपल्याला. आणि आपण इकडनं आलो मित्रांनो. तर मित्रांनो चला ह्यातनं जाऊ. किती आहे घनदाट जंगल. तर हा बघा मित्रांनो हा रस्ता आहे पहिला. म्हणजे इकडनं पहिले बैलगाडी वगैरे जायच्या वरती, म्हणजे वरती फाटी वगैरे आणण्यासाठी हा रस्ता आहे. इकडनं पहिले असायचा रस्ता. आता पूर्ण घनदाट जंगल झाला आहे, त्यामुळं बंद आहे. म्हणजे आता काही बैलगाडी वगैरे काही राहिली नाही. हे बघा म्हणजे मला पण माहिती नव्हतं पहिले. पण मी एक वेळा आजोबाबरोबर आलो तेव्हा मला आजोबांनी सांगितलेला, मी दाखवून ठेवलेला. तर हा रस्ता होता पहिले असाच वरती. तर मित्रांनो आता आमच्या धबधब्याजवळ आम्ही आलो आहोत. आणि हे बघा मित्रांनो, आणि इथं खाली आमचा धबधबा आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा ह्याच्या पाण्यातनं जायला लागतं त्याला. इकडे खाली धबधबा आहे आणि इकडे रस्ता आहे आपल्या घरी जाण्यासाठी. इथनं पडलो तर मित्रांनो थांबत निघालं माझा, कारण फुल चिकट झालेला आहे. तर मित्रांनो हे बघा, हा बघा आमचा धबधबा. एकदम सांभाळून जायला लागेल आपल्याला. हा बघा हा आमचा धबधबा आहे मित्रांनो. बघा मित्रांनो धबधबा आमचा. आणि इथं पण आंघोळ करू शकता मित्रांनो, पण जरा जपून, कारण तिथनं पाय जरी घसरला तर इकडनं खाली जाऊ शकतो मित्रांनो. तर आता आपण जाऊ घरी. पप्पा फोटो गेलेत, मी एकटाच मागे राहिलो आहे. तर मित्रांनो ऊन बघा कसा पडला एकदम भारीमध्ये. आणि हा बघा मित्रांनो हा रस्ता आहे, म्हणजे वाट आहे खाली जाण्यासाठी. हे बघा इकडनं आतमध्ये जायला लागतो धबधब्याजवळ. तर चला मित्रांनो आता घरी जाऊ आपण. आपल्याला कर्टल वगैरे काही भेटले नाही जास्ती, थोडेसेच मिळालेत. तर मित्रांनो खूप फिरलो आहे आता आपण. आणि पप्पा पुढे गेलेत, मी जरा मागं थांबलो आहे. तर मित्रांनो आपण हा ब्लॉग आता इथंच थांबू, कारण इथं आता आपण घरी जायचं आहे. कारण मला वाडीत वगैरे बोलता येणार, तर माणसं आहेत आमच्या वाडीतली. तर आता इथंच वाडी आहे पुढे. तर मित्रांनो खूप जास्ती फिरलो आहे. हा पूर्ण मोठा डोंगर उतरून आपण खाली आलो आहे. आणि इकडनं या साईडनी असा गेलेलो आपण. तर आता आपण हा ब्लॉग इथंच थांबू. तर मित्रांनो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि ब्लॉग कसा झाला तो आपल्याला कमेंट करून सांगा. तर चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथंच थांबवतो.